गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज मी बनवत आहे घेवड्याच्या शेंगा. तर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत शेंगा आपण, आणि त्याचबरोबर टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि काही लसूण पाकळ्या ठेचून घेऊया. तर ह्या शेंगांना अशा दिसतात. रात्रीच मी स्वच्छ करून डब्यामध्ये भरून ठेवलेलं फ्रीजमध्ये. तर आता लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी तर मोहरी छान अशी तडतडून घ्यायची. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा त्याच्यामध्ये. लसूणही थोडासा लालसर रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर आता टोमॅटो ॲड करूया याच्यामध्ये. टोमॅटोसुद्धा छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालते चवीनुसार. तुम्ही तुमच्या आवडीचे मसालेसुद्धा यामध्ये घालू शकता. लाल मिरची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे. नंतर धुवून ठेवलेल्या शेंगा ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया. खूप छान अशा कवळ्या आणि फ्रेश शेंगा होत्या. थोड्याशा मोठ्या जरी असतील ना तरीसुद्धा छान लागतात, त्यात दाणेसुद्धा भरलेले असतात. चवीनुसार मीठ ॲड करूया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया आपण. मसाले सगळे कोट होतील असं. या शेंगामध्ये ना तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता. मी नाही घातले, पण ते सुद्धा छान लागतं. मिक्स झाल्यानंतर 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे आणि थोडासा पाव चमचा गरम मसाला, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. अगदी आपले पोह्याचे चमचे असतात ना, त्याने ते 3 ते 4 चमचे मी पाणी घातलेलं आहे. आणि आता झाकण कमी करून ह्याला शिजवून घेऊया आपण. तुम्ही शेंगा अशा हे करून बघू शकता चमच्याने शिजल्यात का. तर आता 5 ते 7 मिनिटानंतर मी चेक करते, तर शेंगा आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. मध्ये सुद्धा एकदा मी चेक करून मिक्स करून पुन्हा झाकण ठेवलेलं शेंगा शिजण्यासाठी. तर एकदम इझी आणि झटपट बनणारी अशी घेवड्याच्या शेंगाची भाजी रेडी आहे आपली. तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.